आज दिनांक 20/12/2024 रोजी महानगरपालिका लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, विजय आर्मी आणि स्मार्ट सिटी यांच्या वतीने नायलॉन मांजा विरोधी अभियान, नायलॉन मांजाचा वापर शहरामध्ये कुणीही करू नये यासाठी एक जनजागृती अभियान सुरू 2 डिसेंबरपासून करण्यात आलेला आहे व शहरातील प्रत्येक नागरिकांनी मांजापासून आपण कसं आपलं संरक्षण होईल व याचा वापर केल्यामुळे किती पशुपक्ष्यांना व नागरिकांना इजा होऊन यांचे मृत्यूही होत आहे। तर हे खूप गंभीर गोष्ट असून माननीय उच्च न्यायालयाने याच्यावरती बंदी घातलेली आहे, पण तरी सरासर याची विक्री होत असेल तर ही विक्री आपल्या शहरामध्ये नागरिकांनी होऊ द्यायची नाही ही संस्थेच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती आहे। हा जो मांजा आहे हा प्रत्येक परिसरामध्ये पतंग ज्यावेळेस करतात मोठ्या प्रमाणामध्ये हा आपल्या विजेच्या तारेला, झाडांमध्ये व रस्त्यावरती आढळतो व नागरिकांना हा कलरच्या असल्यामुळे दिसत नाही आणि यामुळे मोठी दुर्घटना होते। याच्यामध्ये बरेचसे नागरिकांचे गळे कापले गेलेले आहे व लहान मुलांना, गाडी वाहन चालवणाऱ्यांना, लहान मुलांना याच्यामध्ये इजा होतात। तर हा घातक मांजा याला आम्ही आज याच्यावरती एक शासनाने तर बंदी केलेलीच आहे, पण आम्ही याला नष्ट आज इथे करणार आहोत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नायलॉन मांजा विरोधी अभियानाला सुरुवात केलेली आहे। आमच्यासोबत विजय आर्मी, स्मार्ट सिटी आणि आपलं शहर पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही मोहीम आम्ही राबवत आहे। 2 दिवसापूर्वीच एक अपघात झाला नायलॉन मांजाने, ज्यामध्ये एका अधिकाऱ्याचा गळा कापला गेला आणि तब्बल त्याला 13 टाके बसले। माझं सगळ्यांना आव्हान आहे की नायलॉन मांजा हा अत्यंत घातक आहे। त्याचं नैसर्गिक विघटन होत नसल्यामुळे तो पर्यावरणाला घातक आहे। त्यामुळे आपण सण साजरा करताना ही खबरदारी घ्या की जेणेकरून या घातक मांजापासून पशु, पक्षी, इतर प्राणी तसंच मानव यांना इजा होऊ नये। साध्या जे दोरा आहे ज्याला आपण साधी म्हणतो त्यानं पण हा सण साजरा करता येतो। या सगळ्या खबरदारी घेऊन आपण हा सण चांगल्या रीतीनं साजरा करावा। तसेच आपल्या हौसेसाठी इतरांचा जीव जाईन असे कृत्य आपल्या हातून घडू नये हे सगळ्यांना लाईफ केअर NGO, स्मार्ट सिटी तसंच विजय आर्मी आणि पोलीस प्रशासन यांच्यातर्फे मी आवाहन करतो। तसंच प्रशासन आणि पोलीस विभागाला मी ऑफलाईन आणि ऑनलाईन मांजाची जी विक्री चालू आहे त्याच्यावर एक अंकुश बसावा, असे काहीतरी ते उपाययोजना त्यांनी करायला पाहिजेत अशी मी त्यांना विनंती करतो। सम्राट अशोक महिला विकास मंडळाचे अध्यक्ष याच्या वतीने मी आज मांजाविषयी बोलणार आहे। जो मांजा आहे हा घातक आहे आणि ह्या मांजामुळे बरेच लोकांचे जीव चालले। त्यांचा खेळ होतो पण पक्ष्यांचा जीव जातो, माणसाचा जीव जातो, गळे कापल्या जातात, पक्ष्यांचे पंख कापले जातात। तो ये कुठेतरी बंद झालं पाहिजे, याच्यावर बंदी आणली पाहिजे। आज हम क्रांति चौक पर जमा हुए हैं ये नायलॉन मांजा विरोधी अभियान के तहत, जो कि लाइफ केयर एनिमल वेलफेयर फाउंडेशन, स्मार्ट सिटी महानगर पालिका, महाराष्ट्र पुलिस, विजय आर्मी व अन्य नागरिकों के सहयोग से ये आंदोलन आज यहाँ पे हम कर रहे हैं, जिसमें हम नायलॉन मांजा के यूज़ का विरोध कर रहे हैं। और इस यूज़ की वजह से नायलॉन मांजा का इस्तेमाल करने की वजह से बहुत सारे जो 2 व्हीलर पे जाने वाले व्यक्तियों के नुकसान हो चुका है, जख्म हो चुकी है। और इसीलिए आपको निवेदन है कि इस नायलॉन मांजा का उपयोग ना करें और ये पतंग उड़ाने का आनंद का त्यौहार है, अच्छे से सादे धागे से उड़ाए और सभी एंजॉय करें और किसी के जान को खतरा ना बने हमारी एंजॉयमेंट। तो सबसे फिर एक बार निवेदन है कि नायलॉन मांजा के विरोधी अभियान में हमारे साथ शामिल हो जाए। शहरातील नागरिकांना एक नम्र आवाहन आहे की त्यांनी सणासुदीचा काळ सुरू होणार आहे मकर संक्रांतीचा, आणि येणाऱ्या काळामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगबाजी होते। माझं शहरवासियांना एकच आव्हान आहे की त्यांनी पतंगबाजीचा जो हे आहे आनंद तो घ्यावा, परंतु नायलॉन मांजा टाळून, कारण की त्याच्यामुळे नायलॉन मांजामुळे खूप घातक परिणाम आपण बघू शकता शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये होत आहे। तर
माझी सगळं पतंगप्रेमींना ही हात जोडून विनंती आहे की त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा, परंतु नायलॉन मांजाचा वापर न करता. विजय आर्मीच्या वतीने मी सर्वांना एक विनंती करतो की आपण जे नायलॉन मांजाविरुद्धी जे अभियान चालू केलेलं आहे त्याला जास्तीत जास्त नागरिकांनी सपोर्ट करावा आणि यामध्ये सहभाग नोंदवावा आणि नागरिकांचा आणि प्राण्यांचा जीव वाचेल मोठ्यात मोठ्या प्रमाणे. त्यासाठी आपण जे प्रयत्न चालू केले आहे ते आपण यशस्वी करू. महानगरपालिकेतर्फे जनजागृती नायलॉन मांजा जनजागृती अभियान चालू असल्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येते की या मांजामुळे खूप त्रास होतो. पक्ष्यांनाच नाही तर इतर माणसांनासुद्धा याच्यामुळे जीव धोक्यात गेलेला असल्यामुळे या नायलॉन मांजाच्या याच्यावर ती लोकांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. पक्ष्याचा जीव वाचला पाहिजे आणि माणसांचाही जीव वाचला पाहिजे. याबद्दल नागरिक दक्ष राहायला पाहिजे अशी माझी विनंती आहे.